नमस्कार. टिपिकल शीतल रेसिपीमध्ये स्वागत आहे परत एकदा सर्वांचे. तर चला मैत्रिणींनो, आपण आज परत एक नवीन रेसिपी घेऊन आले मी आपल्या सर्वांकरिता. ती रेसिपी काय आहे पाहू शकता. उडीद वडा किंवा मेंदू वडा म्हणतात. वरून कुरकुरीत आणि आतून स्पॉन्जी जाळीदार असा उडीद वडा आपण पाहणार आहोत. एकदम अचूक प्रमाण आहे आणि अचूक रेसिपी आहे. रेसिपी पूर्ण पहा, म्हणजे कुठेही रेसिपी चुकणार नाही आणि तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी ट्राय करत असेल ना तरीही एकदम परफेक्ट बनवाल. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. इथं घेतलेली आहे मी ही घरची डाळ आहे. बिना पॉलिश डाळ आहे, सालाची डाळ म्हणतात त्याला. ही डाळ रात्रभर मी भिजत ठेवणार आहे. पाहू शकता. आता डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. 1 ते 2 पाण्याने मी इथं धुवून घेणार आहे. ही डाळ मी रात्रभर ठेवणार आहे. पण तुमच्याकडे जर कमी वेळ असेल ना तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये 4 ते 5 तास भिजवून घेतला तरी चालेल. पाहू शकता इथे छान धुवून घेत आहे मी आणि धुवून झालेली आहे. आता त्यामध्ये स्वच्छ पाणी टाकून रात्रभर ठेवणार आहे मी. असंच रात्रभर भिजल्याच्या नंतर सकाळी मी हातावरती छान डाळ ही घासून स्वच्छ धुवून काढलेली आहे. पाहू शकता पूर्ण साल काढलेला आहे. तुम्ही असं पाण्यामध्ये ठेवून असं थोडं थोडं हातावरती विळून पूर्ण पाणी काढलेलं आहे. पाहू शकता टर्कलवरती येतात, डाळ खाली राहते. असं करून पूर्ण डाळ मी स्वच्छ केलेली आहे. पाहू शकता तुम्ही. तुमच्याकडे पॉलिशची डाळ असेल तर हे करायची गरज नाही पडत आहे. फक्त 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. पाहू शकता किती छान झालेली आहे. अगदी पॉलिशच्या डाळीसारखी दिसत आहे. व्हिडिओमध्ये मी काही टिप्स शेअर केलेल्या आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमचे वडे पण बिघडणार नाहीत. पाहू शकता किती साल निघलेला आहे. तर पूर्ण साल अगदी स्वच्छ काढून घेतला आहे मी. आणि पाहू शकता आता एक मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे मी आणि त्यामध्ये उडीद डाळ घ्यायची आहे. उडीद डाळ अर्धं भांडं घेतलेलं आहे. पाहू शकता. मिक्सरमध्ये छान आता आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. पाहू शकता मी इथं काहीही टाकलेलं नाही, कारण मुलांना हे नाही चालत आहे. म्हणून मुलांसाठी सिंपल थोडेसे वडे बनवणार आहे. ते पहिल्यांदा ते वाटून घेते मी. इथं थोडंसं पाणी टाकलेलं आहे. अगदी पोहे खायचं अर्धा चम्मच पाणी टाकलेलं आहे. पाणी अजिबात जास्त टाकायचं नाही. नाही, जेवढं शक्य होईल तेवढं बिना पाण्याचं वाटून घ्यायचं आहे. पाहू शकता छान बारीक वाटून झालेलं आहे. जेवढं शक्य होईल तेवढं बारीक वाटायचं आहे. पाहू शकता. आणि हे वाटण आपल्याला घट्टसरच पाहिजे असतं, तेव्हाच आपले वडे व्यवस्थित होतात. पाहू शकता. आणि जर तुमचं पीठ वगैरे कधी पातळ जर झालं तर काय करायचं, ही टिप्स नक्की लक्षात ठेवा. त्यामध्ये थोडंसं 2 चम्मच बारीक रवा टाकायचा आहे. रवा टाकल्याने एकदम व्यवस्थित होतात. रवा बारीक पाहिजे. मी इथं 2 प्रकारचे उडीद वडे बनवलेत ना, ते वेगळं भांडं होतं ते, त्यामध्ये काहीच नव्हतं टाकलं. आता इथं मी टाकणार आहे त्यामध्ये अर्धा इंच आलं टाकलेलं आहे आणि 1 मिरची टाकलेली आहे. चला आता हे पण छान बारीक वाटून घेऊयात. पाहू शकता पाणी अगदी अर्धा चम्मच पाणी टाकलेलं आहे मी. पाणी अजिबात जास्त टाकायचं नाही. तर चला मिक्सरमध्ये छान बारीक करून घेऊयात. ही टिप्स पण छान लक्षात ठेवा. मिक्सरमध्ये आपण जेव्हा हे पीठ बारीक करून घेतो ना डाळ, तेव्हा फक्त हे लक्षात ठेवायचे की राऊंड अजिबात चेंज करायचा नाही. एकच राऊंड ठेवायचा आहे. असं उलट नाही फिरवायचं आहे. मिक्सर आपल्याला कंटिन्यू एकच राऊंडमध्ये फिरवायचं आहे. पाहू शकता तुमचे वडे स्पॉन्जी झाल्याशिवाय राहणार नाही आहे. आता हे एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहे मी. पाहू शकता एकदम बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ. आणि किती छान पीठ फुगलेलं पण आहे. राऊंड एकसारखं एकच ठेवलं ना छान पीठ तयार व्हायला मदत होते. आता यामध्ये मी इथं टाकणार आहे कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं जिरं किंवा कांदा बारीक कट करून टाकू शकता, किंवा मग थोडीशी हिरवी मिरचीसुद्धा कट करून टाकू शकता. मी इथं फक्त कोथिंबीर आणि मीठ हेच टाकलेलं आहे. पाहू शकता छान हाताने आता बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान फिरवून घ्यायचं आहे. आणि इथं सुद्धा लक्षात ठेवायचे राऊंड एकच राहायला पाहिजे. इथं आपल्याला अजिबात राऊंड चेंज करायचा नाही. पाहू शकता तयार आहे आपलं पीठ. आता थोडेसे गोळी घ्यायची आहे आणि ते पाण्यामध्ये टाकून पाहायचे आहे. ती गोळी जर पाण्यामध्ये वरती तरंगली ना तर समजायचं आपलं पीठ तयार आहे. पाहू शकता जर हे पीठ पाण्यावरती नाही तरंगलं ना तर समजायचं आपले वडे व्यवस्थित होणार नाही आहेत. म्हणून परत एकदा बॅटर छान हाताने फिरवून घ्यायचं, म्हणजे आपले वडे व्यवस्थित होतील. तर इथं मी मुलांसाठी सुद्धा प्लेन वडे बनवणार आहे. त्यामध्ये फक्त मीठ टाकलेलं आहे. पाहू शकता. आणि ते पण पीठ आता छान रेडी करून घ्यायचं आहे.
आता पाहूयात पुढची तयारी. मी इथं वडे चुलीवरतीच बनवणार आहे ना, त्यासाठी मी इथं चूल पेटवून घेतलेली आहे. चुलीला छान आग लावली आहे आणि त्यावरती आता कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला तेल आपल्या अंदाजाने कमी जास्त घ्यायचं आहे, जसे वडे तळायचे तसं. तर इथं मी छोट्या कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल गरम होईपर्यंत आपण इकडं वड्याची तयारी करूयात. पाहू शकता इथं वडे बनवण्यासाठी एका वाटीमध्ये मी पाणी घेतले. आपल्याला पाण्यामध्ये फक्त हात भिजवून घ्यायचा आहे. पाहू शकता आता थोडंसं पीठ घ्यायचं आहे वड्याच्या आकाराने. पाहू शकता पीठ किती घेतलेलं आहे आणि पाहू शकता आता हाताला पाणी लावलेलं आहे आणि पाण्यात बोट बुडवून परत वड्याला छान सुराख करून घ्यायचं आहे. पाहू शकता आणि आता हळूच तेलामध्ये तो वडा आपल्याला सोडायचा आहे. पाहू शकता कसं सोडलेलं आहे, हळूच सोडायचं आहे. तेल उडण्याचे खूप चान्स असतात, त्यासाठी हळूच सोडायचं आहे. पाहू शकता आणि दुसरीसुद्धा एक ट्रिक सांगणार आहे मी. तेल तेल अंगावर न उडता थोडंसं दुरून टाकता येईल वडा, अशी पुढे सांगितलेलंच आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. आणि छान तांबूस रंगावरती आपल्याला हे वडे छान तळून घ्यायचे आहेत आणि जास्त आगही नाही लावायची आहे, म्हणजे कुरकुरीत होतील आणि आतून पण छान स्पॉन्जी होऊन जातील. पाहू शकता इथं वडे तळून घेतलेले आहेत तुम्ही. पाहू शकता आता दुसरी ट्रिक पाहूयात. हे पाहू शकता हे घेतलेले आहे मी चहा गाळण आहे. त्याला छान पाणी लावून घेतलेलं आहे आणि त्यावरती असा हाताने गोळा करून ठेवायचा आहे. पाहू शकता आणि छान आकार देऊन घ्यायचा आहे आणि त्या पाण्यामध्ये बोट बुडवूनच आणखीन त्याला एक सुराख करून घ्यायचा आहे. पाहू शकता तयार आहे आपला वडा आणि आता हे सहज तेलामध्ये सोडता येईल, म्हणजे तेल अंगावरती उडण्याची अजिबात भीती वगैरे नाही राहत, नाही का. हळूच तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे. पाहू शकता सर्व वडे इथं मी व्यवस्थित असेच तेलामध्ये सोडून घेणार आहे. पाहू शकता आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब कराल. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला प्लीज फॉलो कराल. पाहू शकता सर्व वडे मी इथं छान तेलात टाकून घेतलेले आहेत आणि किती छान झालेत. पाहू शकता आणि वडा तेलामध्ये टाकताच लगेच हलवायचं नाही, नाहीतर वडा तुटण्याचे चान्स असतात. पाहू शकता पहिले छान त्याला तेलामध्ये थोडंसं छान उकळू द्यायचं आहे तेल आणि नंतर हळूच हलवायचा आहे वडा. पाहू शकता छान तयार आहे ते कुरकुरीत आपले वडे. आता हे वडे मी काढून घेत आहे. तांबूस रंगावरती छान भाजून घेतलेले आहेत. तर चला पुढे पाहूयात. आता मस्त वडे खाण्यासाठी घेऊयात. इथं पाहू शकता घेतलं मी सांबर आणि छान वडे आणि मस्त नारळाची चटणी. पाहू शकता तयार आहेत आपले स्पॉन्जी कुरकुरीत मेंदू वडा. खा, एन्जॉय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.